अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी मवियाकडून नामांकन अर्ज दाखल। सुरेखा काळेंच्या महापौर पदासाठी तर आझाद खान यांचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर। रणजित शिंदे दूध संघासाठी अजित पवारांच्या पाया पडले। आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य, दूध संघाच्या 4 ठिकाणांच्या जागा विकून कमिशन खाऊन मोठा भ्रष्टाचार केला, अभिजित पाटलांचा आरोप। धुळ्यामध्ये महापौर पदासाठी भाजपच्या 28 महिला नगरसेविका इच्छुक, लॉबिंग करू नका, भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांचं नगरसेविकांना आवाहन। नगरसेवकांना जनतेच्या संपर्कात राहण्याचं आवाहन। संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे पासलकर आक्रमक। परभणी पालिका निवडणुका, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बहुमत। काँग्रेस उद्या आपल्या गटाची नोंदणी करणार, महापौर पदासंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ, काँग्रेसच्या सचिन नाईक यांची प्रतिक्रिया। रायगडच्या महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख प्रफुल्ल दोंडगेंच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विकास गोगावलेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोंडगेंचा पक्षप्रवेश। ठाण्यातील घंटाळी मैदान चौकामध्ये मनसेकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण। प्रजासत्ताक दिनानिमित्त अविनाश जाधव, अभिजित पानसे, रवींद्र मोरेंसह पदाधिकाऱ्यांकडून शहीदांना मानवंदना। सिंधुदुर्गच्या निवती पोलीस ठाण्यामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा। निवती मेंढा गावातील 60 ते 65 मच्छीमार बोटी एकत्र समुद्रातून तिरंग्याला मानवंदना। माघी गणेशोत्सवानिमित्त अभिनेत मुरली शर्मांकडून वन साईडच्या विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या बाप्पाचं दर्शन। मुरली शर्मांनी गणरायाची मनोभावे आरती केली। मुंबईतील 12 विभागामध्ये उद्यापासून 10% पाणी कपात, नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पालिका प्रशासनाकडून आवाहन। नंदुरबारच्या शहादा शहर आणि परिसरामध्ये पावसाची हजेरी, अचानक झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांना धोका, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता। सलग सुट्ट्यांमुळे वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी, सुरूची बाग समुद्रकिनारी, वसई विरार महानगरपालिकेचे तटरक्षक दल तैनात। मुंबई गोवा महामार्गावर सिमेंटनं भरलेला ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक, धडकेमध्ये वाहनांचा चकाचूर, देव बलवत्तर म्हणून गाडी मुलगा आणि आईचा जीव थोडक्यात बचावला। मद्यपान केल्यानं चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं।